ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी जाणून घेऊयात। कल्याणमध्ये रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचलाय। कल्याण रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या मेलमधून उतरताना ही महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये पडणार होती। तेवढ्यात तिथं उपस्थित असलेल्या आरपीएफच्या पोलीस निरीक्षकानं प्रसंगावधान राखून महिलेला बाहेर खेचलं आणि तिचा जीव वाचवला। या संपूर्ण थरार कल्याण स्थानकावरील सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेला आहे। काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राजेंद्रनगर एक्सप्रेस कल्याण स्थानकात शिरली। त्यावेळी घाईगडबडीत असताना जनाबाई लहाने ही महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडता पडता वाचली आहे। मुंबईतील बँड्रा रेक्लेमेशन इथं एबी सेलेस्टियन या खासगी कंपनीनं तरंगतं हॉटेल सुरू केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या तरंगत्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं। गोव्यातील संकल्पनेप्रमाणे मुंबईत देखील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं एमटीडीसीच्या मदतीनं हे हॉटेल सुरू करण्यात आलंय। गेटवे, बोरिवली, बेलापूर अशा मुंबईच्या किनाऱ्यावरती ही बोट फिरत राहणार आहे। खरं तर या हॉटेलचं उद्घाटन 2014 साली छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात येणार होतं, मात्र काही परवानग्या रखडल्यामुळे हे हॉटेल आता सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि ठाण्यात सेना भाजप सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्यानंतर आता उल्हासनगरमध्ये कुणाचा महापौर बनतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उल्हासनगरात 34 जागा जिंकत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत नसल्यानं 11 जागा जिंकणाऱ्या साई पक्षाच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत। साई पक्षानं भाजपला समर्थन दिलं असलं तरी आता सेनेनं देखील त्यांना महापौर पदाची ऑफर दिली आहे। त्यामुळे ऐनवेळी साई पक्ष कोणाच्या सोबत जाणार याची उत्सुकता कायम आहे। तर दुसरीकडे काहीही झालं तरी महापौर भाजपचाच असेल असा सूर साई पक्षासोबतच टीम ओमी कलानींच्या पक्षानं देखील आळवलाय। सार्वजनिक शौचालयात पाणी कमी का टाकलं याचा जाब विचारणाऱ्या एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे। हत्या झालेल्या युवकाचं नाव मुकेश यादव असं असून या प्रकरणी श्रवण चौधरी याला अटक करण्यात आली आहे। जिजाईनगर येथील एका चाळीत ही धक्कादायक घटना घडली आहे। आरोपी श्रवण चौधरी हा चाळीतील सार्वजनिक शौचालयात गेलेला होता। त्यावेळी शौचालयात पाणी कमी टाकलं म्हणून मुकेश यादवनं श्रवण चौधरीला टोकलं। याच कारणावरून दोघात जोरदार भांडण झालं आणि रागाच्या भरात श्रवण चौधरीनं मुकेश यादवच्या पोटात चाकूनं वार केले। त्यात मुकेशचा जागीच मृत्यू झाला। कल्याणमधील एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वडवलीतील बांधकाम व्यावसायिक आत्माराम पाटील यांच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे। या बांधकामाला लागणारे साहित्य पुरवण्याचं कंत्राट आपल्याला द्यावं अशी मागणी दुर्योधन पाटील यांनी केलेली होती, मात्र आत्माराम पाटील यांनी नकार दिल्यामुळे दुर्योधन पाटील यांना त्याचा राग आला। याच रागातून दुर्योधन पाटील यांनी 6 ते 7 साथीदारांच्या मदतीनं आत्माराम पाटील आणि त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली आहे। यूएपीए कायद्याच्या विरोधात काल मुंबईत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या कायद्यामुळे निर्दोष दलित आणि आदिवासींना गुन्हा सिद्ध न होताच कारागृहाची शिक्षा भोगावी लागतीये। यूएपीए कायद्यामुळे नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात येतंय, त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी या चर्चासत्रातून करण्यात आली। या चर्चासत्रात माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांच्यासह अनेक कायदेतज्ञांनी मार्गदर्शन केलं। 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात नवी पोलिसांनी काल 4 जणांना अटक केलेली आहे। यात पालघरच्या माउंट मेरी शाळेच्या मुख्याध्यापक आनंद कामत तसंच शाळेतील वरिष्ठ लिपिक गणेश राणे, वकील निखिल राणे आणि नालासोपारा येथील लोकमान्य ज्युनियर कॉलेजचा शिक्षक विनेश धोत्रे यांचा समावेश आहे। आनंद कामत आणि गणेश राणे हे त्यांच्या शाळेत प्राप्त झालेल्या पेपरची पाकिटं फोडायचे। त्या पेपरचे मोबाईलवरती फोटो काढून वकील असलेल्या निखिल राणेला ते पाठवायचे। राणे हा विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पेपरची फोटोकॉपी पुरवायचा। प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आदर्श शिंदे यांच्या नावानं फेक फेसबुक अकाउंट तयार करून लोकांना गंडवण्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बीडच्या अंबाजोगाई मूळ रहिवासी असलेल्या संतोष उजागरे या इसमाविरोधात निगडीत गुन्हा दाखल झालाय। संतोषनं आदर्श शिंदेंच्या बनावट फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांकडून पैसे उकळल्याचं समोर आलंय।
फिल्म इंडस्ट्रीत नोकरीचा आमिष दाखवून त्यानं अनेकांकडून पैसे लाटल्याचा संशय आहे। अशाच एका महिलेकडून संतोषनं हजारो रुपये लाटले। त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं थेट आदर्श शिंदेंचे भाऊ उत्कर्ष शिंदेंशी संपर्क साधला, तेव्हा हा सगळा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सध्या संतोषचा शोध घेत आहेत।